केंद्र शासनानेच आम्हाला गेल्या 70 वर्षापासून आरक्षणाची अंमलबजावणी होऊ दिलेली नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला होता, परंतु गेल्या 70 वर्षापासून इथल्या राज्यकर्त्यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे। आणि आता गेल्या 2014 पासून मुख्यमंत्री तत्कालीन भाजपचे अध्यक्ष मुख्यमंत्री होण्यापूर्वीचे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, तर जिंकलो तर महाराष्ट्रात सत्ता आली तर आम्ही धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करू। पहिल्या कॅबिनेटमध्येच आम्ही धनगरांना आरक्षण देऊ, परंतु मागचे 5 वर्ष गेले आरक्षण मिळालेलं नाही। फडणवीसांची इच्छा आम्हाला आरक्षण द्यायची होती, परंतु पंतप्रधान मोदींनी त्यात आडकाठी केली। फडणवीसांना मोदींनी तिथून हुटआउट केला, फडणवीसांना मोदींनी हाकलून लावलं। या प्रश्नावर त्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्हाला दिलं असतं, कारण पहिल्यापासून बेंबीच्या देठापासून फडणवीस ओरडतायत की धनगरांना आम्ही आरक्षण देऊ, आणि राज्यात आणि केंद्रातही दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता असल्यानंतरही आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलं। आम्ही अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहोत, केवळ अंमलबजावणी तेवढी करायची आहे। आता ही जर अंमलबजावणी नरेंद्र मोदींचे पुतळे चौकात चौकात गावात गावात जाळो, त्यांच्या पुतळ्यांना फाशी देऊ, आणि इथले केंद्रीय मंत्री आणि केंद्राचे जे प्रतिनिधी खासदार आहेत त्यांच्या घरासमोर घंटा वाजवून या ठार बहिऱ्या आणि बहिऱ्या नरेंद्र मोदींना आम्ही ठिकाणावर आणू, आणि आगामी लोकसभेमध्ये या भाजपच्या केंद्र सरकारला फूल चारू, एवढंच भाजपच्या भामट्यांनी लक्षात घ्यावं। जय मल्हार।